संक्रांत जवळ आलेली आहे म्हटल्यावर सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी आणि तिळगुळाची पोळी होतेच. सगळीकडे साधारण पुरणपोळी बनवतात, पण बऱ्याच ठिकाणी तिळगुळाची पोळीसुद्धा बनवतात. मी बनवते ह्या पद्धतीने जर तिळगुळाची पोळी बनवलीत तर खूप खुसखुशीत आणि खूप सुंदर होते. खूप सोपी आहे बनवायला. कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. प्रमाणामध्ये बघितलं तर आपण पावशेर दाणे घ्यायचे, शेंगदाणे, अर्धा किलो तीळ, गावरान तीळ घ्यायचे आणि पाऊण किलो गूळ घ्यायचा. म्हणजे ह्या दोघांचं जे प्रमाण आहे तेवढंच गुळाचं प्रमाण घ्यायचं. आता दाणे जे आहेत ते खरपूस भाजून घ्यायचे. एकदम बारीक गॅसवरती भाजले ना दाणे की एकदम खरपूस भाजले जातात. तिळगुळाच्या पोळीला या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात: शेंगदाणे, गावरान तीळ आणि गूळ. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे दाणे पावशेर घेतले तर तीळ जे आहेत ते अर्धा किलो घ्यायचे आणि पावशेर आणि अर्धा किलो मिळून एवढ्याचा आपण पाऊण किलो गूळ घ्यायचा. हेच प्रमाण ठेवायचं. आता दाणे खरपूस भाजल्यानंतर तीळ भाजून घ्यायचे. तीळ ही बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे. काय होतं, आपण असं गरम गॅसवरती, मोठ्या गॅसवरती फटाफट भाजायला गेलो ना तर आतून ते प्रॉपर शिजत नाहीत किंवा भाजले जात नाहीत, कच्चे राहतात आतून. त्यामुळे बारीक गॅसवरती जेवढं आपण छान भाजू ना तेवढं छान खरपूस पोळी तयार होईल. आता तीळ भाजून झाल्यानंतर मग दाण्यांची सालं आपण काढून घ्यायची. फार जास्त दाण्यांची सालं नाही काढली तरी चालतात. मी थोडीशीच काढून घेतलेली आहेत सालं, कारण की सालांमध्ये पण विटॅमिन असतं. मग हे दाणे आपण मिक्सरमधून एकदम बारीक कूट तयार करून घ्यायचा. जाडसर नाही, आपल्याला याची पोळी तयार करायची आहे. त्यामुळे एकदम बारीक असा दाण्यांचा कूट तयार करून घ्यायचा. दाणे आणि तीळ हे वेगळे वेगळे बारीक करून घ्यायचे, कारण की काय असतं, दाणे जाड असतात ना, त्याचा कूट व्हायला वेळ लागतो आणि तीळ लगेचच बारीक होऊन जातात. म्हणून दोन्ही वेगवेगळं असं बारीक करून घ्यायचं. तिळाची पोळी वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे बनवली जाते, पण ही पद्धत जी आहे ना ही खूप जुनी आहे. या पद्धतीनेच माझी आजीसुद्धा तिळाची पोळी बनवायची. तीळ आणि गूळ, आता हे आपलं तीळ आणि दाणे आपले बारीक झालेले आहेत. मी वेगवेगळे ठेवलेले आहेत हे. आता कणिक मळून घेऊयात. कणिक मळताना कणकेमध्ये आधीसुद्धा तेल घालायचं आणि नंतर मळून झाल्यानंतरही तेल लावायचं, म्हणजे मऊसूत छान कणिक मळली जाते. आता कणिक मळताना काय करायचं आहे, आपल्याला एकदम पातळ कणिक पण मळायची नाही आहे, लूज कणिक पण मळायची नाही आहे आणि एकदम घट्ट अशी पण कणिक मळायची नाही आहे. तिळगुळाची पोळी करताना ते कणिकही मळण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. कोणी तांदळाचं पीठही घालतं, कोणी ह्याच्यामध्ये मैदाही घालतं, कारण की पोळी खुसखुशीत व्हावी म्हणून. पण जर का तुम्ही असं व्यवस्थित कणिक मऊसूत असं मळलं तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काही तांदळाचे पीठ किंवा मैदा घालण्याची गरज आहे. मी प्युअर गव्हाच्या पिठामध्येच तिळगुळाची पोळी बनवून घेते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं पीठ असं घालत नाही. आता हे अर्धा तास भिजेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात. इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बरोबर 4 चमचेच डाळीचं पीठ घालून घ्यायचं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेलामध्ये डाळीचं पीठ 4 चमचे तरी घ्यायचं आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. अगदी एकदम खरपूस भाजून घ्यायचं आणि तेही आपल्याला तिळगुळामध्ये घालायचं आहे, कारण की ह्याची खूप गरज असते. त्याच्यामुळे तिळगुळ आपला व्यवस्थित तयार होतो आणि चिकट व्यवस्थित होतो, म्हणजे असा कोरडा कोरडा होत नाही. तर आता हे डाळीचं पीठ घालून झाल्यानंतर 1 चमचाभर मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. तूप घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता हा गूळ घालून घ्यायचा. आपल्याला तिळगुळाचं तयार करताना कुठेही पाणी वापरायचं नाही आहे. प्युअर आपल्याला गुळामध्येच तिळगुळ तयार करायचा आहे. तर गूळ आता आपल्याला हा पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आणि याचा पाक तयार करून घ्यायचा. एक साधारण 10 ते 12 मिनटामध्येच असा पाक तयार होतो. पाक तयार झाला की मग ह्याच्यामध्ये आपण जे तयार केलेलं हे मिश्रण आहे हे घालून घ्यायचं. म्हणजे तीळ बारीक केलेले, दाणे बारीक केलेले आणि जे आपण बेसन पीठ, जे डाळीचं पीठ जे आहे ते आपण जे भाजून घेतलं आहे ते पीठ, हे सगळं एकत्र असं करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं. हे एकत्रित आता आपला तिळगुळ तयारच होणार आहे. प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं ना तर तुम्हाला काहीच पुढे प्रॉब्लेम येणार नाही. प्रमाणामध्ये तुम्ही जेवढे दाणे घेता त्याच्या दुप्पट तीळ आणि दोन्हींचं मिळून जेवढं वजन होतं तेवढा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आणि गूळ हा शक्यतो पिवळाच घ्यायचा. तो काळा गूळ येतो तो घ्यायचा नाही, मग त्याच्याने पोळी काळी होते. त्यामुळे पिवळाच गूळ शक्यतो इथे वापरायचा. आता इथे व्यवस्थित मी हे हलवून घेते आहे. एकदम एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून, हे अजून एक सांगायचं राहिलं, आधी गॅस बंद करायचं आणि मग त्याच्यानंतर हे सगळं घालून घ्यायचं आणि मग हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता हलवून झाल्यानंतर परातीत मी हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे एक 5 मिनटं असंच ठेवायचं थंड होईपर्यंत. थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण काय घालू शकतो, तर वेलदोड्याच्या पुड्याच्या ऐवजी मी इथे जायफळ घातलेले आहे. जायफळ अतिशय सुरेख वास येतो आणि अतिशय सुंदर लागतं तिळाच्या पोळीमध्ये जायफळ. मी वेलदोड्याची पूड नाही घालत, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही एखाद चमचाभर वेलदोड्याची पूडही घालू शकता, पण मी इथे जायफळ घालून घेतलेलं आहे. आता जायफळ घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे हाताने जर का बघितलं तर व्यवस्थित एकदम मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. काही वेळेला काय होतं, गूळ थोडासा कमी जास्त झाल्याने पीठ कडक होतं. मग त्यावेळेला काय करायचं, एकदा मिक्सरमधून पुन्हा हे मिश्रण जे आहे ते फिरवून घ्यायचं, म्हणजे नॉर्मल तयार होतं. पण इथे मला मिक्सरमधून फिरवायची गरज नाही पडली. आता पोळीची लाटी लाटून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं. लाटी एकदम मी छोटी घेतलेली आहे. मी छोट्या पोळ्या तयार करते. काही जण मोठ्या पोळ्याही तयार करतात, पण काय होतं, तिळगुळाची पोळी जी असते ती फाटते, म्हणजे मध्ये त्याला हे होतात, होल्स पडतात. कारण की पुरणपोळीसारखं पुरण हे असं आतमध्ये चिकट नसल्यामुळे ते चिटकून राहत नाही. मग तीळ असे बाहेर येतात आणि गुळही असतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं हळूहळू लाटावी लागते. त्यामुळे मी काय करते, छोट्याच पोळ्या लाटून घेते, जास्त मोठ्या बनवत नाही. तर आता ही मी असं तिळगुळाचं मिश्रण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर पोळी अशी लाटून घेते. तुम्ही बघत असाल इथे थोडीशी पोळी फुटली बघा. अशी फुटणारच आहे ती पोळी. अशी प्रॉपर पोळी तयार होतच नाही जर का तिळगुळाची तुम्ही पोळी बनवताय तर. आणि ती अशी फुगणार, पण ती नंतर कडकही होणार, ती मऊ राहत नाही. तिळगुळाची पोळी ही गुळामुळे कडकच होते आणि ती कडक पोळीच खायला खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने पोळी लाटून झाल्यानंतर थोडं पीठ लावून लाटून झाल्यानंतर मग ती तव्यावरती भाजून घ्यायची. त्याला साजूक तूप लावायचं. प्रचंड महत्त्वाचं असते ही गोष्ट की साजूक तूप त्या पोळीला लावलं गेलं पाहिजे. खूप सुंदर तूप लावल्यानंतर खमंगपणा येतो पोळीला. आणि पोळी ही थंड झाली की ही कडक होते. मग आता माझ्या मिस्टरांना आणि मुलीला तर कसं आहे की पोळी थंड झाली की मग त्यांना मी तव्यावरती पुन्हा एकदा गरम करून तूप वगैरे लावून ती पोळी देते. पण काही जण ही थंड पोळीच कडक जी असते ती अशीच खातात. मीही तशीच खाते. खूप सुंदर लागते कडक पोळी खायलासुद्धा. आणि अजून एक सांगते, ही पोळी जवळजवळ 8 ते 10 दिवस अशीच्या अशी टिकते. म्हणजे तुम्ही कुठे बाहेरगावी वगैरे चाललेला असाल तर मग संक्रांतीची वाट बघण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी अशी पोळी तयार केलीत आणि एक 10-12 पोळ्या जर बरोबर घेतल्यात तर 8-10 दिवस ही पोळी व्यवस्थित टिकते. तुम्ही ही प्रवासामध्ये खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही पोळी नक्की बनवून बघा. खूप सुंदर बनते पोळी, खूप पटकन होते. काही इन्ग्रेडियंट्स जास्त वापरण्याची गरज पडत नाही. इथे 2 ते 5 इन्ग्रेडियंट्समध्ये सगळं होऊन जातं. मी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे. त्या प्रमाणात जर तुम्ही बनवलीत तर पोळी बिलकुलही बिघडणार नाही. हां, थोडीशी फुटते, पण तो फुटल्याशिवाय ती पोळी बनतच नाही, कारण की ती तिळगुळाची पोळी आहे, पुरणाची पोळी नाही आहे. एकदा तुम्हीही अशा पद्धतीने पोळी नक्की बनवून बघा. हिवाळ्यामध्ये तीळ, गूळ, दाणे हे सगळे शरीराला खूप उपयुक्त असतात, कारण की ते उष्ण असतात आणि म्हणून ते खाल्ले जातात. आणि म्हणूनच हिवाळ्यामध्येच संक्रांत येते. जर का आपण सायंटिफिक कारण बघितलं तर संक्रांतीला तिळगुळ खाल्लं जातं आणि हे सगळं जे आहे ते हिवाळ्यामध्ये खाणं गरजेचं असतं, म्हणून ही संक्रांत आहे आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं बनवतो. मग पुरणपोळीच्या ऐवजी आपण एखाद्या वेळेला जर तिळगुळाची पोळी बनवली तरी चालू शकते. बऱ्याच ठिकाणी बनवली जातेच, पण जे पुरणपोळी बनवतात त्यांनीही एकदा अशी तिळाची पोळी बनवून बघितली तर काहीच हरकत नाही. तुम्हीही एकदा अशा पद्धतीने तिळाची पोळी बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची पोळी कशी झाली आणि तुम्हाला ती आवडली की नाही. बाय.